point is integrated rate law for the first order reaction. It is very important according to exam point of view. आय थिंक याच वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन होता, फक्त थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होता. दोन क्वेश्चन कंबाईन होते. त्यांनी क्वेश्चन असा विचारला होता, इंटिग्रेटेड रेट लॉ डिफाईन करा, म्हणजे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, अँड हाफ लाईफ टाइम पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कॅल्क्युलेट करा. ओके, हा क्वेश्चन होता या वर्षीचा 2021. आता स्टार्ट करूया इंटिग्रेटेड रेट लॉ साठी. दिस इज फॉर फर्स्ट ऑर्डर. सो कन्सिडर the first order reaction. Consider the first order reaction, that is A gives product. Okay, here A be the reactant and product be the product. Arrow जो आहे ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कायनेटिक्स आपण कन्सिडर करतोय, म्हणजे ही जनरल हायपोथेटिकल रिएक्शन कन्सिडर केली, दॅट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नाउ इन दिस केस differential rate law for this equation will be, so the differential rate law for this equation will be, आता डिफरन्शियल रेट लॉ कसा डिटरमाइन करतो आपण, रेट इज इक्वल टू मायनस ऑफ डी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय डी टी, विच इज इक्वल टू, कन्सिडर करूया एखादा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे के, रेट कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू ए. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. ओके, LHS सेम आहे म्हणजे RHS पण सेम असायला पाहिजे, बरोबर आहे. मग या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय कसं कॅल्क्युलेट करू शकता, हेन्स dA अपॉन dt इज इक्वल टू k इंटू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन A. ओके, नाउ A ची टर्म्स जे आहेत त्या एका साईडला घेऊया, ज्या T च्या टर्म्स आहेत त्या एका साईडला राहू देत. मग तुम्ही काय लिहू शकता, मायनस ऑफ dA अपॉन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन A इज इक्वल टू k इंटू dt. ओके, डिफरन्शियल आहे म्हणजे तो ऑलरेडी त्याची व्हॅल्यू स्मॉल असणार आहे, लेस असणार आहे. सो तुमचा जो मायनस साइन आहे ते आपण तिकडे नेऊया, म्हणजे आपल्याला काय मिळेल, dA अपॉन ए इक्वेशन मिळेल, dA अपॉन ए इज इक्वल टू मायनस ऑफ के इंटू dt. चेंजेस काय केले, पहिल्यांदा ए च्या टर्म्स एका साईडला घेतल्या आणि मायनस साइन मला इकडे नको राईट साईडला नेलं, आणि मला प्रोडक्ट मिळाला dA अपॉन ए इज इक्वल टू मायनस ऑफ के dt. या इक्वेशनला टोटली मायनस ने मल्टिप्लाय केलं तर आपण सिम्प्लिफाय लँग्वेज मध्ये सांगू शकतो. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे सगळं काय केलंय हे इन डिटेल एकदा फक्त बघूया. आपण कालच्या लेक्चरमध्ये असं बघितलं होतं, म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये असं कन्सिडर केलं होतं, रिएक्टंट ए असेल आणि प्रोडक्ट असेल बी, तर याचा रेट लॉ असा लिहितो आपण, एरोच्या लेफ्ट हँड साईडला असेल तर मायनस साइन देतो, डी बाय डी टी कॉमन पार्ट असतो आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ओके, विच इज इक्वल टू प्लस ऑफ dB अपॉन dt. आता dB म्हणजे काय, dB म्हणजे B मीन्स प्रोडक्ट अँड dt मीन्स चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो दिस इज द रेट लॉ. आता हेच इक्वेशन मी या फॉर्मॅटमध्ये घेतलंय, बाकी एक्स्ट्रा काही चेंजेस केलेले नाहीयेत. ओके, आपला रिएक्टंट होता ए, प्रोडक्ट घेतलेला आहे ऍज इट इज प्रोडक्ट. सो ही कन्सिडर डिफरन्शियल फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. डिफरन्शियल रेट लॉ, डिफरन्शियल याचा अर्थ डी बाय डी टी म्हणजे डिफरन्शियल. ओके, सो हा एरोच्या लेफ्ट हँड साईडला म्हणून मायनस साइन घेतलं, dA डिवायडेड बाय dt विच इज इक्वल टू, डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी साइन आपण काढून टाकलं, तर आपण इक्वल टू साइन घेतो आणि कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो. तेच घेतलंय, इक्वल टू साइन घेतलंय, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं, दॅट इज A. दिस इज इक्वेशन नंबर 1. जर LHS सेम असेल तर RHS पण सेम असायला पाहिजे अकॉर्डिंग टू मॅथ्स. सो मी तेच केलं, मायनस ऑफ डी अपॉन dt इज इक्वल टू k इंटू ए. पहिल्यांदा लिहून घेतलं. हे लिहिल्यानंतर असं ऑब्झर्वेशन होतं, टाइम पिरियड इकडे आहे आणि ए ची टर्म इकडे आहे. मग ए च्या टर्म्स जर एका साईडला घेतला, इक्वल टू साइनच्या एका साईडला आपण जर ए च्या टर्म्स घेतल्या तरच आपण इंटिग्रेट करू शकतो, पण आपल्याला इंटिग्रेट करायचंय. डिफरन्शियल याचा अर्थ सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू आणि इंटिग्रेट म्हणजे त्याची हायएस्ट व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं सांगायचं झालं, एक मॅप आहे तुम्हाला दिलेला, वर्ल्ड मॅप दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉप्युलेशन घ्यायचंय, इंडियाचं पॉप्युलेशन घ्यायचंय. तर तुम्ही इंडियाची पॉप्युलेशन मध्ये समजा डिजिट असेल, कन्सिडर करूया 13 करोड असं कन्सिडर करूया, 13 करोड 21,81,193 एवढे तुम्हाला लोक त्याच्यामध्ये दाखवायचे. तर तुम्ही तो काय मॅप कलर करत बसणार काय होणार आहे नाही, तुम्ही काय करणार, एक पर्टिक्युलर एरिया दाखवणार जो इंडियाचा असेल, त्याला शेड पार्ट करणार आणि त्याच्या तुमची जी सूची असते, मराठी मीडियम वाल्यांसाठी सूची मॅथ्स आणि इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी तुम्हाला जो काय आन्सर की मिळते, तुम्हाला त्याची की सिरीज मिळते, त्या की मध्ये तुम्ही काय लिहिता, शेडेड पार्टची जी काही साईन असेल त्या लिहिता आणि तुम्ही सांगता दिस इज द लार्जेस्ट पॉप्युलेशन कंट्री किंवा लार्जेस्ट पॉप्युलेशन असणारी एखाद्या कंट्रीचा नेम सजेस्ट करा आणि ते वर्ल्ड मॅप मध्ये दाखवा. तर तसं दाखवता. याचाच अर्थ काय,
जो ऍक्च्युअल इंडिया काय त्या मॅपवरती आलेला नसतो, पण तो तुम्ही डिफरन्शिएट करता, कमी करून दाखवता. सिमिलरली समजा आपल्याला असं दाखवायचं असेल महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जास्त आहे भारतापैकी, म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकसंख्येपैकी महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जास्त आहे असं तुम्हाला सांगायचं असेल, तर तुम्ही काय करणार, कन्सिडर करणार एक वर्ल्ड मॅप घेणार, त्याच्यामध्ये महाराष्ट्र दाखवणार, इंडिया दाखवणार, इंडियामध्ये महाराष्ट्र दाखवणार आणि त्याला शेडेड पोर्शन करणार. म्हणजे तुम्ही काय केलं, ते इंटिग्रेट केलं की वाढवून दाखवलं. ओके, ऍक्च्युअल अमाऊंट जेवढी होती त्याच्यापेक्षा ती अमाऊंट वाढलेली दिसते, ज्याला आपण इंटिग्रेशन कन्सिडर करतो. तर या प्रोसेससाठी सुद्धा आपल्याला इंटिग्रेशन करताना काही लिमिट्स घ्यावी लागतात. आता हा थोडा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, त्यामुळे प्लीज थोडं लक्ष देऊन चांगलं व्यवस्थित पहिल्यापासूनच लक्ष द्या, तर ते समजेल. अदरवाईज थोडा पार्ट मिस झाल्यासारखं वाटेल किंवा चुकल्यासारखं वाटेल, समजणार नाही. आणि क्वेश्चन पेपरमध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ आयदर फॉर फर्स्ट ऑर्डर और फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन एक तरी क्वेश्चन पेपरमध्ये येतोच येतो आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम्स होतात. याचा जो फायनल फॉर्म्युला आहे त्याच्यावरती एक तरी प्रॉब्लेम येतो. ओके, तर आता इथे आपण एक कन्सिडरेशन घेऊया. लेट substrate concentration A0 be the initial concentration. Substrate concentration A0 be the initial concentration of substrate A at t is equal to 0, this time period is equal to 0, and substrate concentration AT be the final concentration of substrate A at t is equal to t. ओके, काय काय केलं जरा फक्त मी परत एकदा बघा. हे जे इक्वेशन आहे ते मला इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेट करण्यासाठी काहीतरी लिमिट असेल ना, जसं आपण म्हटलं पॉप्युलेशन सांगायचं झालं तर करोड हे लिमिटेशन असेल, कितीतरी करोड मध्ये तुम्हाला पॉप्युलेशन दाखवायचंय. एखाद्या राज्याची लोकसंख्या लाखामध्ये असेल तर तुम्ही काय दाखवणार, 0.1 करोड जे काय असेल ते, पण ते करोडच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करणार, युनिट चेंज करता तुम्ही. सिमिलरली लेट A0 म्हणजे याचं इनिशियल लिमिट असेल A0 बी द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन A ऍट टाइम t इज इक्वल टू 0. म्हणजे समजा रिएक्टंट A आहे आणि त्याचा प्रोडक्ट आहे P. सुरुवातीला लॅबमध्ये गेल्या गेल्या काय प्रोडक्ट जनरेट होणार नाही, हे तुम्हाला त्याच्यात काहीतरी रिएक्शन कराव्या लागतील आणि ज्या रिएक्शन करणार, जेव्हा रिएक्शन स्टार्ट करणार तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0 असणार, टाइम पिरियड 0 असेल. पण कन्सिडर करूया ही रिएक्शन कम्प्लीट व्हायला आपल्याला 15 मिनिट्स लागत असतील, रिएक्टंट A चं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये व्हायला 15 मिनिट्स लागत असतील. तर आफ्टर टाइम टी पिरियड म्हणजे किती, टी ची व्हॅल्यू 15 कन्सिडर करायची. ओके, सो इथे त्याचं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन बदललेलं असणार आणि त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झालेलं असेल. सो अँड AT बी द फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट A ऍट टाइम t इज इक्वल टू t. t इज इक्वल टू 0 साठी A0 लक्षात ठेवायचं, t इज इक्वल टू t साठी AT लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज द बेसिक टर्म. नाउ integrating means substrate concentration A0 at t is equal to 0 and substrate concentration A is equal to AT at t is equal to t. हे आपल्या sake of our convenience, आपल्या convenience साठी आपण असं लिहून घेतो. आता इंटिग्रेशन करूया. इंटिग्रेशन लिहितो कसं आपण, सबस्ट्रेट इनिशियल लिमिट असेल ते डाऊन साईडला लिहितो, फायनल लिमिट असेल ते अप्पर साईडला लिहितो. हा मॅथ्सचा पार्ट आहे, हे इंटिग्रेशनचं साईन आहे. ओके, सो ज्या स्टुडंट्स ज्यांचं म्हणजे बायोलॉजीचे मेंबर्स असणार त्यांनी काय करायला पाहिजे, हे टोटल सगळं डेरिव्हेशन कंटिन्युअसली लिहून काढलं पाहिजे. 5 वेळा तरी लिहून काढायचं. एकदा हात बसल्यानंतर तुम्हाला त्याचं टोटल म्हणजे जर तुम्हाला समजलं की कुठल्या कन्सेप्ट, कुठल्या पॉईंटला तुम्हाला इंटिग्रेट करायचंय, कुठल्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, त्याच्यावर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येतं. ओके, सो याच्यावर तुम्ही काय डिटरमाइन करता, या इक्वेशनचं इंटिग्रेशन, सेकंडचं इक्वेशन त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. मग काय करणार आहे तो पार्ट लिहून घेऊया. dA अपॉन A इज इक्वल टू मायनस टी. इंटिग्रेशन मध्ये कधीही कॉन्स्टंट घ्यायचा नसतो, कॉन्स्टंट हा इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घ्यायचा असतो आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं असतं. राईट साईडला डिफरन्शिएशन आहे डीटीचं, म्हणजे इंटिग्रेशन तुम्ही घेणार 0 टू टी. आता हा 0 का घेतला, कारण इथे मी दिलाय 0 टू टी आणि इथे A0 टू AT काय घेतलं, कारण इथे A0 आहे आणि इथे AT आहे. हे आपल्या सेक ऑफ अवेअर कन्व्हिनियन्ससाठी आपण लिमिट्स डिटरमाइन करून घेतलेली होती, ती लिमिट्स मी याच्यामध्ये टाकली. मग मला प्रोडक्ट काय मिळाला, dt. ओके, आहे तसं लिहिलं. आता मला सांगा इंटिग्रेशन ऑफ A0 टू AT dA बाय A चा आन्सर काय येणार, त्याचा आन्सर येतं ln. ओके, याचा आन्सर येतं नॅचरल लॉगरिथम ln ऑफ A, याचं इनिशियल लिमिट असेल A0, याचं इनिशियल फायनल लिमिट असेल AT, विच इज इक्वल टू मायनस ऑफ KT
हे कसं डीटीचं टी कसं काय आलं, हे इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज फिक्स आहे. ओके, तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. म्हणजे डीएक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर एक्स असं आन्सर येतं, मग डीटीचं काय येणार, टी येणार. ओके, सो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन 11th हा सगळा पार्ट मॅथ्समध्ये आहे. ज्यांचं टोटल 11 पासून मॅथ्स नाहीच आहे त्यांच्यासाठी हे टोटल सगळं सगळं नवीन पार्ट असणार. सो प्लीज त्यांनी तर जास्तीत जास्त फोकस द्या 0 to टी. ओके, आता ऑलवेज इंटिग्रेशन केल्यानंतर करायचं काय असतं, हे जे आहे ना याच्यामध्ये ही फायनल व्हॅल्यू टाकायची मायनस इनिशियल व्हॅल्यू, अशा दोन व्हॅल्यू कन्सिडर करायच्या. बघा मी काय सांगितलं, या इंटिग्रेशन मध्ये फायनल व्हॅल्यू ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेली आहे, इनिशियल व्हॅल्यू इथे आहे. याच्यामध्ये सुद्धा तसंच दिलंय, फायनल व्हॅल्यू आहे ती ब्रॅकेटच्या बाहेर दिलेली आहे, इनिशियल व्हॅल्यू डाऊन साईडला लिहिलेली आहे. ऑलवेज इंटिग्रेशनचा रूल असा असतो, इंटिग्रेशन मध्ये फायनल लिमिट मायनस इनिशियल लिमिट विच इज इक्वल टू फायनल लिमिट मायनस इनिशियल लिमिट, या फॉर्मॅटमध्ये तुमचं इक्वेशन आलं पाहिजे. सो ln ऑफ at minus ln of a0 ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू मायनस ऑफ फायनल लिमिट आहे kt म्हणजे आहे तसं राहील मायनस k इंटू टी इंटू झिरो, आन्सर येणार झिरो. एनी टर्म मल्टिप्लाइड बाय झिरो म्हणजे आन्सर येणार झिरो, आणि झिरो मल्टिप्लाइड बाय के म्हणजे काय, अगेन झिरो आन्सर येईल. सो हा पार्ट तुमचा टोटली निघूनच जाईल. म्हणजे तुम्ही काय लिहिणार, हेन्स ln कॉमन घेतला एटी अपॉन a0, बिकॉज लॉगॅरिथम मध्ये किंवा नॅचरल लॉगॅरिथम मध्ये मायनस साईन असेल तर तुम्ही डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता. सो ln ऑफ एटी अपॉन a0 इज इक्वल टू मायनस ऑफ kt, हे तुमचं इक्वेशन मिळालं. आपल्याला मायनस ऑफ kt ची व्हॅल्यूच नकोय, k ची व्हॅल्यू पाहिजे. सो आपल्याला ते काय करावं लागेल, रिअरेंज करावं लागेल. ओके, आधी आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बोर्डचा टोटल, म्हणजे मला इकडचा पार्ट क्लोज करता येईल. तोपर्यंत मी एक्सप्लेन करतो परत एकदा काय काय सांगितलंय ते. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आजच्या लेक्चरमध्ये टोटल लेक्चरमध्ये जरी एवढाच समजा पार्ट झाला असं कन्सिडर करूया. ओके, टोटल लेक्चरमध्ये समजा आपला एवढाच पार्ट झाला तरी सुद्धा सफिशियंट आहे, चालेल. ओके, याचं रिझन आहे काहीतरी स्पेसिफिक रिझन आहे. तर स्पेसिफिक रिझन का मी असं कन्सिडर करतोय, कारण हा पार्ट थोडा लेंदी पण आहे, मॅथमॅटिकल पार्ट त्याच्यामध्ये आहे, आणि ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना सुद्धा इंटिग्रेशन हा टॉपिक अजून झालेला नसणार, कारण 11th ला इंटिग्रेशन नाहीये, 12th ला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हा पार्ट आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या. कन्सिडर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मी पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कन्सिडर केली. रिएक्शन होता ए आणि त्याचं कन्व्हर्जन दाखवलेलं आहे प्रोडक्ट. म्हणजे मी असं कन्सिडर केलं की ही जी रिएक्शन दिली आहे ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, नाउ डिफरन्शियल रेट लॉ फॉर द दिस इक्वेशन विल बी, म्हणजे या केमिकल इक्वेशन साठी डिफरन्शियल रेट लॉ कसा आयडेंटिफाय करतो. प्रिव्हियस लेक्चर आपण रेट लॉ, ऑर्डर, मॉलिक्युलॅरिटी हे सगळे पार्ट आपण डिस्कस केलेले आहेत, शिकलेले आहोत. सो जर बघितलेलं नसेल तर प्लीज ते व्हिडिओ तो चेक करा, परत एकदा बघा आणि त्याच्यानंतरच पुढचं कंटिन्यू करा. मी ह्याच्यासाठी सांगत असतो की डेली बेसिसवरती स्टडी चालू ठेवा, कारण केमिकल कायनेटिक्स, थर्मोडायनॅमिक्स आणि केमिकल कायनेटिक्स हे दोन टॉपिक्स असे आहेत की तुम्हाला प्रिव्हियस नॉलेज याच्यामध्ये काहीही नाही. याचं रिझन काय, थर्मोडायनॅमिक्स मधला साधा टी सुद्धा नाहीये तुमच्या 11th ला. ओके, सो 12वीसाठी तो टोटली न्यू पार्ट आहे. जसं तुम्ही न्यू होतं, एबीसीडी न्यू होतं तेव्हा परत परत गिरवायचाच ना, त्यामुळे चुकवायचंच नाही कधी. तो फॉर्मॅट इथे आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस भरपूर करावी लागेल, त्याशिवाय समजणार नाही. So differential rate law for the for this equation will be rate is equal to, आता मायनस का घेतलं, कारण एरोच्या लेफ्ट हँड साईडला एलिमेंट आहे म्हणून ए घ्यायचं असं सांगितलं होतं, आणि डी बाय डी टी ने त्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. याचा मिनिंग असा होतो, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए विथ रिस्पेक्ट टू चेंज इन द टाइम पिरियड. ओके, सो मायनस ऑफ डी ए अपॉन डी टी, दिस इज द रेट लॉ एक्सप्रेशन. नाव द रेट इज इक्वल टू के इंटू, आता हे के इंटू ए कसं का आलेलं, कारण इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, आणि फर्स्ट ऑर्डरसाठी आपण लास्ट लेक्चरला असं बघितलेलं, इथे जर पॉवर काहीच दिलेली नसेल तर ती 1 कन्सिडर करता तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी रेट कॉन्स्टंट आणि सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 1 असायला पाहिजे, तरच ती फर्स्ट ऑर्डर असेल. इथे मी जर 0 लिहिला तर ती 0 ऑर्डर होणार, आणि आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कन्सिडर करायची होती. सो के इंटू ए रेस टू 1, ते 1 लिहिला तरी चालतो किंवा नाही लिहिला तरी चालतो, इक्वेशन नंबर 1. ओके, नाव आता मी काय केलं, एलएचएस जर सेम असेल, अकॉर्डिंग टू मॅथ एलएचएस जर सेम असेल तर आरएचएस पण सेम असायला पाहिजे. म्हणजे काय, आरएचएस आहे मायनस डी ए बाय डी टी विच इज इक्वल टू आरएचएस इकडचे के इंटू ए. आता हा के कोण आहे, रेट कॉन्स्टंट, ए म्हणजे आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, डीटी विथ द चेंज इन द टाइम पिरियड अँड डीए विथ द चेंज इन द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. नाऊ मी काय केलं, एच्या टर्म्स ज्या आहेत ना, इथे पण ए दिसतो, इथे पण ए दिसतो, अकॉर्डिंग टू मॅथ्स अँड सेक ऑफ अवर कन्व्हिनियन्स आपण काय करूया, तर एका साईडला घेऊया. कोणाच्या एका साईडला, इक्वल टू साईनच्या एका साईडला. सो मायनस ऑफ डी ए अपॉन ए इज इक्वल टू, ए आहे तसाच ठेवला, डी टी तिकडे लिहिला.
के इंटू डी टी. ओके, आता मला जर इंटिग्रेट हे इक्वेशन करायचं असेल तर इथे लेफ्ट साईडला मायनस साईन चालणार नाही अकॉर्डिंग टू मॅथ्स रूल. तर तुम्ही काय करणार, हे मायनस साईन तिकडे न्यायचं असेल तर ह्या टोटल इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करणार. So minus of minus means it will become plus, and this plus multiplied by minus it will become minus. So dA upon A is equal to minus of k dt. This is equation number 2. इथून खरं इंटिग्रेशनचा पार्ट स्टार्ट झाला. आता ही जेव्हा रिॲक्शन कॅरी फॉरवर्ड होत असेल लॅबोरेटरीमध्ये तेव्हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आता आपण कन्सिडर करूया आता वाजलेले किती आहेत 3:17 झाले त्याचं कन्सिडर करूया. ओके, 3:17 टाइम आहे. ह्या कंडिशनला मी कन्सिडर करूया हा माझा रिॲक्टंट आहे ए, व्हाईट मार्कर इज नथिंग बट युअर ए, आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी प्रोडक्ट मिळणार आहे. आपल्याला तो माहिती नाही, आफ्टर टाइम टी पिरियड नंतर 4 वाजता तो प्रोडक्ट जनरेट होणार असेल कदाचित, कन्सिडर करूया. सो हा जो रिॲक्टंट ए असेल त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत असताना याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतील, बरोबर आहे. जर याच्यामध्ये काही चेंजेस झालेच नसते तर तुम्ही काय म्हणणार आता रिॲक्टंट आणि प्रोडक्ट सेमच आहे, मग रिॲक्शन करायची कशाला, उगाच टाइमपास करायचा आहे का. सो एचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होत असताना याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस करावी लागेल आणि ती प्रोसेस आपण मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करणार आहोत इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, सो ऍट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 3:17 याचं कॉन्सन्ट्रेशन हे 0 कन्सिडर करायचं. म्हणजे लेट A0 दिलं काय, A means substrate concentration, 0 be the 0 time period. So let A0 be the initial concentration of substrate A at time t is equal to 0 and AT be the final concentration of A at time t. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं 4 वाजता याचा प्रोडक्ट जर जनरेट होणार असेल तर त्या t ची व्हॅल्यू 15 मिनिट म्हणजे किती 45 मिनिटं असेल. ओके, 360 म्हणजे 4 वाजला ना 4 वाजता. सो 60 मायनस 17 मायनस करा, तुमचं जे आन्सर असेल 47 ते तुमचं काय असेल इथे टी ची व्हॅल्यू असेल. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला आत्ताच्या घडीला याचं कॉन्सन्ट्रेशन 0 असेल, पण टोटल आफ्टर टाइम पिरियड टी नंतर हा टोटल कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झालेला असेल. इथे व्हाईट कलर आहेत नंतर इथे ब्लॅक कलर आला, याचा अर्थ काय, काहीतरी प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे आणि तो प्रोडक्ट किती होईल पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर होईल. सो मी हे जे काही एक्सप्रेशन लिहिलंय इन वर्ड ते फक्त सेक ऑफ अवर आपल्याला समजायला पाहिजे म्हणून त्याची लिमिट्स असाइन करून घेतली. हा रूल आहे. हे काही काय म्हणतो आपण सरांचं स्ट्रिक्टनेस किंवा प्रेझेंटेशनची बेस्ट मेथड वगैरे असलं काहीही नाहीये. ही मेथड लिहायची आहे म्हणजे प्रत्येकाने हे लिहिलंच पाहिजे असं काहीही नाही की दिसायला चांगलं दिसतंय म्हणून सरांनी दिलंय वगैरे काय नाही. लिमिट्स पहिल्यांदा असाइन करावी लागतात डेरिव्हेटिव्ह साठी आणि मग त्याचं इंटिग्रेशन करावं लागतं. मग सबस्टेट आपला ए कॉन्स्टंट आहे. ए ची व्हॅल्यू A0 कधी असेल जेव्हा टाइम पिरियड टी इज इक्वल टू 0 असेल आणि ए ची व्हॅल्यू AT कधी असेल, दिस इज युअर इनिशियल लिमिट, दिस इज युअर फायनल लिमिट ॲट टाइम टी इज इक्वल टू टी. नाऊ integrating this equation number 2 will become integration, हे साइन आहे इंटिग्रेशनचं, A0 to AT dA upon A हा आला कुठून इक्वेशन नंबर 2 वरून. ओके, इंटिग्रेशनचं साइन दिलं A0 to AT dA upon A which is equal to minus K. ऑलवेज लक्षात ठेवायचं इंटिग्रेशनच्या बाहेर तुमचा कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट हा इंटिग्रेशन मध्ये कधीच घेत नाही. सो मायनस ऑफ K इंटिग्रेशन ऑफ 0 to T. आता हा 0 to 2 आला कुठून, इथे लिहिलेलं बघा, इनिशियल लिमिट 0 आहे, फायनल लिमिट T आहे. सो इनिशियल लिमिट ऑलवेज डाऊन साईडला लिहायचं, फायनल लिमिट अप्पर साईडला लिहायचं, 0 to T इंटू dt. आता मला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इंटिग्रेशन येतं ln ऑफ x. ओके, आता हा पार्ट अंडरस्टँडिंगचाच आहे. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं जातं 2 मल्टिप्लाइड बाय 2 4च का येतात, 2 मल्टिप्लाइड बाय 2 3 का नाही येत, तसंच आहे. ओके, सो dA अपॉन x dx अपॉन x इंटिग्रेशन येतं ln ऑफ x. ln स्टँड फॉर नॅचरल लॉगॅरिथम आणि LOG लिहित असलेला लॉग टू द बेस 10 असं कन्सिडर केलं जातं. नॅचरल लॉगॅरिथम आणि लॉग हे सेम नसतात. ओके, कधीच नसतात. त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी कॉन्स्टंट फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतं, करणार आहोत आपण नंतरच्या स्टेपमध्ये. सो मी इथे काय घेतलं, कर्ली ब्रॅकेट घेतली, कारण का मला याचं इंटिग्रेशन मी सॉल्व्ह केलं हे दिसायला पाहिजे म्हणून. सो dA अपॉन A चं इंटिग्रेशन येईल ln ऑफ A, त्याचं इनिशियल लिमिट असेल A0, फायनल लिमिट असेल AT विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx चं इंटिग्रेशन येतं x. सो dt चं इंटिग्रेशन काय येणार t. सो तेच घेतलं मायनस ऑफ K इंटू टी, इंटिग्रेशन लोअर लिमिट घेतलं 0 आणि फायनल लिमिट घेतलेलं आहे t. आता मी काय करणार, या इंटिग्रेशन मध्ये अप्पर लिमिट अगोदर घालायचं मायनस लोअर लिमिट. असंच असतं ना, तुम्हाला समजा मार्क्स मिळालेले आहेत 30 आउट ऑफ 30 तुम्हाला मार्क्स मिळाले 24 असं कन्सिडर करूया. तर तुमचे मार्क्स किती गेले हे कन्सिडर करताना तुम्ही काय करता, 30 मायनस 24 म्हणजे माझे 6 मार्क्स गेले असं कन्क्लुजन काढता. मग अप्पर लिमिट अगोदर का घेतला याचं रिझन काय, कारण ती लार्जर व्हॅल्यू असते म्हणून. सिमिलरली या केसमध्ये मी तेच करणार आहे, ln ऑफ AT मायनस ln ऑफ A0 ब्रॅकेट कंप्लीट केलं कर्ली ब्रॅकेट विच इज इक्वल टू मायनस ऑफ KT. आता KT मध्ये ही फायनल लिमिट अगोदर टाकलं तर K इंटू टी मीन्स KT येईल आणि इनिशियल लिमिट T इंटू 0.
So t into 0, any term multiplied by 0, answer will be 0. So k into 0, again answer will be 0. तसं तुम्हाला इक्वेशन मिळालं असं ln of at upon a0. आता हा अपॉन कसा काय झाला हे कॉमन आहे. जर तुम्ही लॉगरिथम मध्ये बेस जर सेम असेल, नॅचरल लॉगरिथम हा जर बेस सेम असेल, मध्ये साइन मायनस असेल तर तुम्ही डिवाइड करता. कन्सिडर करू इथे प्लस असलं असतं तर तुम्ही मल्टिप्लाय केला असता. जर समजा a रेस टू b रेस टू x असेल, कन्सिडर करूया आपला असं असेल a रेस टू b, तर याचा लॉग कसा घेता b लॉग ऑफ a. हे सगळे मॅथ्सचे फॉर्म्युले आहेत, हे माहिती असायला पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलं जातं 11th आणि 12thला जेवढं बेसिक मॅथ्स क्लिअर असेल त्याचा सब्जेक्ट फिजिक्स पण चांगला असतो, त्याचा सब्जेक्ट केमिस्ट्री पण चांगला असतो, त्याचा सब्जेक्ट मॅथ्स पण चांगला असतो. ओके, पण मॅथ्स वीक असेल, फिजिक्स पण गडगडणार, केमिस्ट्री त्याच्यापेक्षा गडगडणार, लक्षात ठेवायचं. सो प्लीज थोडं बेसिक माहिती असायला पाहिजे. ऍटलीस्ट याच्यामध्ये काही चेंजेस तरी होणार नाही. म्हणजे जसं मॅथ्सच्या पेपरमध्ये ई रेस टू एक्स ई रेस टू मायनस एक्स मध्ये कन्वर्जन वगैरे होतं, या डेरिव्हेशन मध्ये काहीही नाही. ज्यांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी मी तर असं सांगेन लर्न करा. ओके, हे दोन इक्वेशन्स जे आहेत इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर लर्न करा. पण करा का, कारण 3 किंवा 4 मार्क्सचा फिक्स प्रश्न याच्यावरती असतो. सो ln कॉमन घेतला मी at अपॉन a0. आता 80 वरती का घ्यायचा, कारण तो लार्जर लिमिट आहे म्हणून, आणि a0 लोअर लिमिट आहे, विच इज इक्वल टू मायनस ऑफ kt. आता मला इथे मायनस ऑफ ktचं कन्व्हर्जन kt मध्ये करायचं असेल तर मी काय करायला पाहिजे. ओके, स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर फक्त सांगा, मी जरा रफ करणार आहे. स्क्रीनशॉट का घ्या, कारण समजायला पाहिजे बेसिक टर्म्स. डेरिव्हेशनच्या नोट्स मी तुम्हाला देणारच आहे, डोंट वरी, पण हेच सगळं त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तेवढी प्रॅक्टिस होईल तुमची. स्क्रीनशॉट घेऊन झालाय का? गिव्ह सम रिप्लाय फास्ट. Okay. So, in case of integrating this equation, मला हे इक्वेशन रिअरेंज करायचे. आता इक्वेशन रिअरेंज करायचे याचा अर्थ आहे काहीतरी याच्या मागे. मी असं का करतोय, कारण आपल्याला इंटिग्रेट करत असताना मायनस साईन नकोय. मग मला जर मायनस साईन नको असेल तर प्लस साईन घ्यावं लागेल. आता ते प्लस साईन डायरेक्ट कसं घेणार, त्याच्यासाठी एक मॅथमॅटिकल टर्म्स यूज करूया. ln ऑफ at अपॉन a0 इज इक्वल टू मायनस ऑफ kt. ओके, ln ऑफ at अपॉन a0 इज इक्वल टू, मी इथे लिहितो, हेन्स ln ऑफ at अपॉन a0 इज इक्वल टू मायनस ऑफ kt. हे तुम्हाला इक्वेशन मिळालंय. पण एक्सपेक्टेड आन्सर असं आहे की मायनस ऑफ च्या ऐवजी मला इथे kt पाहिजे. ओके, सो जर मला इथे kt पाहिजे असेल तर एक असं करू शकतो, याचा रेसिप्रोकल घेऊ शकतो. म्हणजे काय होणार, ln ऑफ 1 अपॉन at अपॉन a0, बरोबर आहे, विच इज इक्वल टू प्लस ऑफ kt. याचा मी जर रेसिप्रोकल घेतला तर हे मायनस साईन चेंज होऊ शकतं. आता मला सांगा, अपॉनचा अपॉन वरती गेल्यानंतर अगेन मल्टिप्लाय होतो, म्हणजेच तुमचा आन्सर येणार ln ऑफ a0 अपॉन at. हा होता इथे डिनॉमिनेटर, तो वरती गेल्यावर होणार न्यूमरेटर अकॉर्डिंग टू मॅथ, विच इज इक्वल टू k इंटू टी. पण मला हे नकोच इक्वेशन, मला रेट कॉन्स्टंट k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, तरच आपण इंटिग्रेट केल्याचा उपयोग आहे. सो हे k इज इक्वल टू, हा मल्टिप्लाइड टी आहे तो इकडे आल्यावर डिवाइड होईल. सो के इज इक्वल टू 1 अपॉन टी इंटू ln ऑफ a0 अपॉन at. आता इथे खूप महत्वाची टर्म येते. जर समजा आपल्याला lnचं कन्व्हर्जन लॉगरिथम मध्ये करायचं असेल, ओके, नॅचरल लॉगरिथमचं कन्व्हर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं असेल तर आपण एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो. तो कॉन्स्टंट असतो 2.303. ओके, सो k इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय t log टू द बेस 10. इथे मी ln घेतलं होतं, दॅट इज नॅचरल लॉगरिथम, दिस इज युअर log टू द बेस 10. ह्याच्यामध्ये डिफरन्स असतो, विच इज इक्वल टू a0 अपॉन at, and this is the formula for rate constant, integrated rate law for the rate constant of the first order reaction. ओके, काय फायनल एक्सप्रेशन आपल्याला मिळालं, k इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय t log टू द बेस 10 ऑफ a0 अपॉन at. Now this is your equation number 3. फायनल एक्सप्रेशन झालं 3. ओके, आता कन्सिडर करूया, आपण मगाशी असं म्हटलं होतं, जो ए आहे तो रिएक्टंट होता. ओके, आणि आफ्टर टाइम टी पिरियड नंतर त्याचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे ए हा रिएक्टंट असेल, आणि जर केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस करत असू तर ते असणार एखादं सोल्युशन, म्हणजे
काही असेल, सॉलिड असेल, जरी आपण सॉलिड असेल तरी ऍक्वियस फेज मध्ये कन्वर्ट करतो त्याला. सो जो काही कंपोनंट आपल्याला मिळालाय त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण असं कन्सिडर करूया A0 चं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 which is expressed in terms of mole per dm cube. मोल मीन्स नंबर ऑफ मोल्स, डीएम क्यूब मीन्स लिटर. एका लिटर मध्ये जेवढे नंबर ऑफ मोल्स मी डिझॉल्व्ह केलेले त्याला आपण म्हणतो मोलॅरिटी, आणि त्यालाच आपण असं कन्सिडर करतो इट इज द वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर सोल्युशन. इट मे बी मोलॅर, इट मे बी मोलॅरिटी, इट मे बी मोलॅलिटी, इट मे बी वेट बाय वेट पर्सेंट, इट मे बी मोल फ्रॅक्शन, इट मे बी नंबर ऑफ मोल्स. असे व्हेरियस वेज असतात की जे आपण त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन एक्सप्रेस करू शकतो. सिमिलरली सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ए, ह्याला मी समजा असं कन्सिडर केलं हे आहे स्मॉल ए. ओके, तर फायनल कॉन्सन्ट्रेशन काय असणार, विच इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मोल पर डीएम क्यूब अँड इट मे बी ए मायनस एक्स. या जर व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या ए मायनस एक्स आणि ए, द इक्वेशन बिकम्स के इज इक्वल टू 2.303 divided by t log to the base 10 of a upon a minus x. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये काय सांगतात ते बघा. ते असं सांगतात, एक इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 0.02 मोलार कॉन्सन्ट्रेशन. ओके, अँड आफ्टर टाइम टी पिरियड त्याच्यामध्ये कुठला तरी एखादा सबस्टन्स ऍड केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं 0.10 मोलार. ओके, एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, तर तुम्ही त्याचा रेट कॉन्स्टंट काढा. त्याच्यासाठी टाइम पिरियड येतात 65 मिनिट्स. ओके, तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार, रेट कॉन्स्टंट की कॅल्क्युलेट करताना 2.303 डिवायडेड बाय 65 मिनिट्स त्यांनी दिलेलं आहे आन्सर 65 मिनिट्स लॉग टू द बेस 10 ऑफ 0.02 डिवायडेड बाय 0.1. याचा आन्सर तुमचं येईल 1 डिवायडेड बाय 5. ओके, 1 डिवायडेड बाय 5. 1 डिवायडेड बाय 5 याचाच अर्थ असा होतो log to the base 10 of 1 minus log to the base 10 of 5. इथे पण log to the base 10 असणार. ओके, आता 5 चा लॉग आपल्याला माहिती नसतो, मग 50 चा 0 मध्ये बघायचा असतो आणि आता 10 चा 0 मध्ये 0 येतो. 0 मायनस जे काय आन्सर येईल त्याला मायनसने मायनस मल्टिप्लाय केल्यावर तुमचा आन्सर येईल प्लस मध्ये. जे आन्सरला तुम्ही T.303 आणि डिवाइडेड बाय 65 केलं की जे काय फायनल आन्सर येईल त्याचं फायनल युनिट असेल मिनिट इनवर्स. समजा हे मिनिट मध्ये दिलं म्हणून मी मिनिट इनवर्स घेतलं. कन्सिडर करूया मी हे सेकंड घेतलं असतं तर सेकंड इनवर्स, हवर घेतलं असतं तर हवर इनवर्स. याचाच अर्थ असा, युनिट फॉर द रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स और हवर इनवर्स. ओके, हे खूप महत्वाचं आहे. बीएससी साठी क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज द एक्झॅक्ट युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक. ओके, मी म्हणून म्हटलेलं थोड्या मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला लॉगॅरिथम पण माहिती असायला पाहिजे आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऍटलीस्ट थोड्या तरी गोष्टी माहिती पाहिजेत. आता या टोटल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचं काय होतं, डी अपॉन ए चं इंटिग्रेशन ln ऑफ ए येतं. ओके, इंटिग्रेशन ऑफ A0 टू AT DA अपॉन ए चं इंटिग्रेशन ln ऑफ ए येतं. ln स्टँड फॉर नॅचरल लॉगॅरिथम. ज्यांना माहिती नाही, ज्यांना रट्टा मारायचा, ज्यांना पाठ करायचं त्यांनी मार्जिन मध्ये लिहून ठेवा. ज्यांना समजलंय त्यांनी हे एकदा तुम्ही जो स्क्रीनशॉट घेतलाय तो बघून एकदा लिहून काढा नोटबुक मध्ये. सेकंड टाइमला मला गॅरंटी आहे जर तुम्हाला ते अंडरस्टँडिंग समजलेलं असेल तर सेकंड टाइम तुम्ही न बघता लिहाल. समजा त्याच्यात तुम्हाला 50%च समजलं, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा, चौथ्यांदा वाचा. मला गॅरंटी आहे की चौथ्यांदा न बघता लिहित असताना तुम्ही प्रॉपर फायनल आन्सर पर्यंत बरोबर पोहोचणार. तुमचं फायनल आन्सर असेल हे. ओके, हे कॅल्क्युलेशन मी पुढचं तुम्हाला दाखवलंय का, कारण एक्झाम मध्ये क्वेश्चन प्रॉब्लेम आला तर असं सॉल्व्ह करायचं आहे म्हणून. ओके, त्यामुळे हे नाही लिहिलात तरी चालेल. युनिट मात्र महत्वाचे आहेत. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स, अवर इनवर्स या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे टाइम इनवर्स. थोडक्यात टाइम इनवर्स तुमचे युनिट असते. टाइम इन रेस टू -1 का घेतले, कारण रेसिप्रोकल आहे त्याचं 1/t आहे म्हणून वरती गेल्यानंतर तो -1 होईल. आता याच्यामध्ये काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. डाऊट नसेल तर आपण याचा हाफ लाईफ टाइम पिरियडचं पुढचं जे डेरिव्हेशन आहे ते बघणार आहोत. प्लीज गिव्ह सम रिप्लाय. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे, समजलं नाहीये कुठली स्टेप, थर्ड स्टेप समजली नाही, फोर्थ स्टेप समजली नाही, हे कसं आलं ते कसं आलं वगैरे जे काय असेल ते विचार, ते क्लिअर करून घ्या. ओके, फक्त इंटिग्रेटेड रेट मी सांगितलं तसं जे दोन्हीही लॉज आहेत आत्ताच्याच पेपरमध्ये फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉ
आणि त्याचा हाफ लाईफ टाइम पिरियड याचं फक्त फॉर्म्युला फायनल तो त्यांनी लिहायला सांगितला होता 3 मार्कासाठी. याला फक्त त्यांनी 2 मार्काचं वेटेज दिलं होतं आणि एवढं कमी वेटेज याच वर्षी आलंय. अप्रॉक्सिमेटली 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. स्टेप बाय स्टेप मार्क्स द्यायला गेलं तरी सुद्धा. ओके, सो आन्सर की मध्ये त्यांनी फक्त असं सांगितलं होतं, जर याचं करेक्ट एक्सप्लेनेशन स्टुडंट लिहिलेलं असेल, हे करेक्ट एक्सप्लेनेशन लिहिलेलं असेल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन विथ साइन आणि विथ लिमिट जर करेक्ट असेल तर त्याला फुल क्रेडिट द्या. इंटिग्रेशन घेताना तुम्ही 0 टू टी घ्या किंवा 0 टू एक्स घ्या किंवा 0 टू एम घ्या, हा तुमचा फॅक्टर आहे. ओके, तुम्ही काही कन्सिडर करू शकता. कारण सुरुवातीला आपण काय केली, लेटच कन्सिडर अशी सुरुवात केली ना, त्यामुळे तुम्ही काही कन्सिडर करू शकता तिथे, पण पुढचं फर्दर कॅल्क्युलेशन जे असेल ते करेक्ट लिहायला पाहिजे. ओके, कम्प्लीट झालं असेल तर प्लीज लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय द्या. नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज हाफ लाईफ टाइम पिरियड. ओके, रोहन, प्रज्वल, ओम, काय डाऊट? ठीक आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज half life of first order reaction. ओके, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता एक्झॅक्टली काय होतं हाफ लाईफ याचा अर्थ आधी सगळ्यात पहिला मग कन्सेप्ट काय ते समजून घेऊया, मग काय ते पुढे बघूया. कन्सिडर करूया आपला रिएक्टरचं कॉन्सन्ट्रेशन होतं. ही टर्म मी कॉन्सन्ट्रेशनच्या यूजसाठी करतोय. म्हणजे जर मला एक्सप्रेस करायचं असेल एखादं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार. कुठल्या 2 टॉपिकमध्ये, या टॉपिकमध्ये एका टॉपिकमध्ये आणि दुसरा टॉपिक आहे आयनिक इक्विलिब्रियम, चॅप्टर नंबर 3 पेपर नंबर 1. या दोन्ही टॉपिकमध्ये जेव्हा जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहेन तेव्हा लक्षात ठेवायचं इट इज अ कॉन्सन्ट्रेशन टर्म. त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स नसतील किंवा काही त्याच्यामध्ये चेंजेस करू नका. असंच असायला पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेटच असायला पाहिजे, त्याला मिनिंग आहे, त्याला साइन कन्व्हेन्शन आपण कन्सिडर करतो. म्हणजे तिथे काही तुमचं डोकं वापरू नका, जे आहे तसंच घ्या. हे बघा, ए सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जेव्हा ए असेल, बघा मी काय सांगतोय, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जेव्हा ए असेल तेव्हा कन्सिडर करूया त्याचं 0 आपण म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टाइम 0 हे 0 असेल. पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं 80. A0चं कन्व्हर्जन होतं 80 मध्ये. कधी? 0 पासून टी पर्यंत. मग मी तुम्हाला विचारलं, याचं जर समजा हाफ घ्यायचं झालं तुम्ही काय कन्सिडर करणार? या 80 ला असं रिप्लेस करू शकता 80 डिवायडेड बाय 2. मी सांगतोय ते पटतंय का बघा. जर पटत असेल तरच हो म्हणा. प्रत्येक वेळी सरांचंच बरोबर असतं असं मी काय म्हणत नाही. पण मी काय कन्सिडर करतोय बघा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल सबस्ट्रेटचं A0, फायनल कॉन्सन्ट्रेशन असेल 80. ॲट टाइम टी इज इक्वल टू 0, ॲट टाइम टी इज इक्वल टू टी. आता मला सांगा, इथे मी समजा कन्सिडर केलं 0, इथे मी कन्सिडर केलं 5. 5 मिनिटापर्यंत तुम्हाला एका पर्टिक्युलर तुमच्या एका फ्रेंडचं घर आहे. इथे तुमच्या दुसरा अनादर फ्रेंड असेल मोहन. ओके, मोहन नावाचा एक फ्रेंड आहे. तो एक्झॅक्टली हाफ डिस्टन्स वरती आहे. मग तुम्हाला इथे जायला सायकलने 5 मिनिटं लागत असतील, तर इथे जायला किती 2.5 मिनिट्स लागतात असं तुम्ही कन्सिडर करता. म्हणजे याच्याही हाफ आहे असं तुम्हाला एक्झॅक्टली कन्सिडर केलं. म्हणजे याचा आन्सर असणार आहे T/2 आणि आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 0 पासून टी पर्यंत जात असताना T/2 ची व्हॅल्यू काय येते ही कॅल्क्युलेट करायची आपल्याला. त्यासाठी आपण कन्सिडर केले हाफ लाईफ टाइम पिरियड, वेअर टी स्टँड्स फॉर टाइम पिरियड, हाफ स्टँड्स फॉर टी डिवायडेड बाय टी. ओके, सो फॉर धिस पर्पज ही कन्सेप्ट आहे. आता आपलं डेरिव्हेशनचे काय ते बघूया. कारण ऑलवेज लक्षात ठेवायचं, कन्सेप्ट समजले नाही तर पुढचं डेरिव्हेशन काय मग कुठची थिअरी असू दे, कुठल्याही सब्जेक्ट काही समजत नाही. मग रट्टा मारावा लागतो आणि रट्टा मारलेलं हार्डली 2 डेज लक्षात राहतं. हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे. ओके, रट्टा नाही मारायचा कधी. सो आपण स्टार्ट करूया. पहिलं इक्वेशन घ्यायचं, इंटिग्रेटेड rate law for the first order kinetics. Integrated rate law for the first order kinetics. K is equal to 2.303 divided by T log to the base 10 of A0 upon AT. Okay, you have to calculate the half life time period, means you have to calculate not T, it should be T half. So for half life, equation becomes
A is equal to 2.303 divided by T half into log to the base 10 of A0. AT ची व्हॅल्यू मगाशी काय सांगितलेली, परत काढतो इथे मी. A0 होता, इथे होता AT, टाइम पिरियड T इज इक्वल टू 0 होता, टाइम T इज इक्वल टू T होता. इथे आपण कन्सिडर केलेलं 0, इथे कन्सिडर केलेलं 5. आपल्याला मोहनकडे जायचं होतं 2.5 पर्यंत, ज्याचा हाफ लाईफ टाइम पिरियड होता T हाफ, आणि याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार मग AT डिवायडेड बाय 2. याचाच अर्थ असा झाला, आपल्याला हे जर टाइम पिरियड काढायचं असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन सबस्टिट्यूट करावं लागेल AT डिवायडेड बाय 2. म्हणजे इथे त्याची व्हॅल्यू येईल AT किंवा A0 घेतला तरी चालेल. हे जसं हाफ आहे तसं हे पण हाफच आहे ना, A0 डिवायडेड बाय 2 घेऊया. ओके, आता याच्या पुढचा पार्ट बघूया. मी असं हे ठेवून देतो इथे, मी तुमच्या लक्षात येईल परत परत बघायची वेळ आली तर. सो आपल्याला टी हाफ कॅल्क्युलेट करायचं आहे. मी हा इकडे नेतो, हा इकडे आणतो अकॉर्डिंग टू मॅथ. सो टी हाफ इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय के. हा इकडे आला, हा इकडे गेला. लॉग टू द बेस 10 ऑफ, आता मला सांगा 1/1/2. मगाशी सांगितलेलं अपॉनचा अपॉन वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो. सो लॉग टू द बेस 10 ऑफ 2 हे तुमचं आन्सर येईल. आता लॉग 2 ची व्हॅल्यू किती येते हे माहिती पाहिजे. लॉग 2 ची व्हॅल्यू येते 0.3010. ओके, लॉग 2 ची व्हॅल्यू येते 0.3010. ऑलवेज लक्षात ठेवा, लॉग 2 ची व्हॅल्यू ही 0.3 येते, लॉग 3 ची व्हॅल्यू 0.5 येते, अँड लॉग 5 ची व्हॅल्यू 0.7 येते. रिपीट करतो मी काय सांगितलं ते. लॉग 2 ची व्हॅल्यू हे का सांगतो याच्यामध्ये काहीतरी रिझन आहे. जेव्हा तुमचं जेईचा पेपर असतो किंवा कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर असतो, तेव्हा तुम्हाला कोण सांगतं लॉग टेबल, जे कोण सगळे ऑल इंडिया रँक काय काय ज्यांनी घेतलेले आहे ते लॉग टेबल पाठ करून गेले. तिथे एक्झामिनर किंवा पेपर सेटरला ही कल्पना असते की तुम्हाला याच्याबद्दल थोडा तरी सेन्स असायला पाहिजे. तुम्ही रेग्युलर यूज जर, आता मला सांगा लॉग ऑफ 8 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. अति शहाणा माणूस असेल तो काय करणार, सगळं सॉल्व्ह करणार, लॉग ऑफ 8 नाही बाबा एवढं कुठं लक्षात राहणार, विषय सोडून दिला ऑप्शन. पण जो डोक्याने जाणारा माणूस असणार ना, तो काय करणार, 8 ला 2 च्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करायची. कुठलीही व्हॅल्यू ते अशीच देतात की जी 2 च्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करता येते. एक्झामिनरलाही माहिती असते की तुमच्याकडे लॉग टेबल नसतो, लॉग कॅल्सी नसतो, सायंटिफिक कॅल्सी यूज करायचा नसतो, डिजिटल कॅल्सी यूज करायचा नसतो, मोबाईल काही यूज करायचा नसतो. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे, तो कोण त्यांना तरी कुठे लॉग टेबल पाठ असणार आहे. सो लॉग ऑफ 8 ची व्हॅल्यू तुम्ही अशी लिहू शकता ना, तुमचा क्यूब किती असतो 8 असतो. मग मी काय करणार, जेव्हा लॉग ऑफ ए रेस टू बी, आन्सर काय येतं, लॉग ऑफ ए रेस टू बी चा आन्सर येतं बी लॉग ऑफ ई. ओके, सिमिलरली लॉग ऑफ 2 रेस टू 3 चा आन्सर काय येणार 3 लॉग ऑफ 2. लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू सरांनी काय सांगितले 0.3010. काय येणार आन्सर याचं 0.3090. 0.9030 आन्सर येतं. चेक करून बघा लॉग ऑफ 8 ची व्हॅल्यू एवढी येते की नाही, चेक करा लॉग टेबल मध्ये. ओके, कन्सिडर करूया, मला इथे 16 घ्यायचंय. लॉग ऑफ 16 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशी करणार मी लॉग ऑफ 16 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट, किंवा असं कन्सिडर करू 32 ची व्हॅल्यू घ्यायची, लॉग ऑफ 32. आता लॉग ऑफ 32 म्हणजे काय, 2 रेस टू कितीची पॉवर घेतल्यानंतर आन्सर 32 येतं. तर आन्सर कन्सिडर करूया 2 रेस टू 2 म्हणजे 4, 2 रेस टू 3 म्हणजे 8, 2 रेस टू 4 म्हणजे 16, 2 रेस टू 5 म्हणजे 32. बरोबर आहे. इथे येणार तुमचं 5 लॉग ऑफ 2, इथे येणार 5 लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू सेमच. बाकी कॅल्क्युलेशन करा, 5 into 0, 5 1 5, 0, 5 3 15, 1.5050. हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. या फॉर्मॅट मध्ये सिम्प्लिफाय करायला शिका, तर आणि तर ते लक्षात राहणार. अदरवाईज टू मच डिफिकल्ट होतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रिपरेशन डिटरमाइन करताना. सो आपल्याला जर 3 व्हॅल्यू असतील, तुम्ही मला कुठलंही एक्झाम्पल द्या ह्या 3 व्हॅल्यूच्या बाहेरचं, मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं 0.3010. लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू येते अप्रॉक्सिमेटली 0.5, आणि लॉग ऑफ 5 ची व्हॅल्यू येते 0.7. या 3 व्हॅल्यू असतील तर युनिव्हर्स मधलं कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. ओके, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सगळे पेपर काढून बघा, माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, करून बघा, आणि मग जर ते झालं तर आपला सक्सेसफुल झाला प्लॅन. इव्हन मी सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिले आहेत, मलाही असाच डाऊट असायचा की एवढी कशी काय कॅल्क्युलेशन करतात, लॉग टेबल काय पाठ करून जायचं काय, इम्पॉसिबल आहे, आपलं पिरियड टेबल होत नाही पाठ, लॉग टेबल खूप लांबची गोष्ट झाली. तर त्यावेळी ही ट्रिक शोधून काढली मी, त्याच्यावरनं आयडेंटिफाय करता येतं की कुठलाही क्वेश्चन कसा आहे. आता मला सांगा, मला माहिती कुठलं तरी वेगळं आन्सर घ्यायचं असेल, 9 आन्सर घ्यायचं असेल, तर मी काय करेन, लॉग ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर घेईन. लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर म्हणजे तुम्ही काय करणार 2 लॉग ऑफ 3. लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू माहिती आहे 0.5, सो 2 मल्टिप्लाइड बाय 0.5 आन्सर येणार 1. करून बघा. ओके, सो या फॉर्मॅटमध्ये
इझिली कॅल्क्युलेशन करता येतं. त्यात थोडा स्मार्ट वर्क पण आहे. हे हार्डवर्कचा काही पार्ट नाही, याच्यामध्ये स्मार्ट वर्क इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता आपण कुठे आलेलो? हां, 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.3010. आन्सर किती येणार याचं? 0.693 डिवायडेड बाय के. हे कॅल्क्युलेशन माहिती आहे मला म्हणून मी केलं. हे काय माझं 2.30 टेबल वगैरे काही माझ्या पाठ नाही. मी आधीच सांगतो हे. टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. आता यातला जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी यूज करणार असाल, कन्सिडर करा तुम्ही हा सीईटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलाय, तर तुम्ही जर शहाणे असाल तर 0.69 घ्यायचं नाही. काय आन्सर कन्सिडर करायचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी? 0.7 डिवायडेड बाय के. ओके, हे आन्सर कन्सिडर करायचं. पण जर तुम्ही स्टेट बोर्डचा पेपर लिहिताय तर हे गेलात तर गेलात कामात, हेच बरोबर आहे. मी काय सांगतो ते लक्षात येते का बघा. जर तुम्ही स्टेट बोर्डचा पेपर लिहिताय तर आन्सर करेक्ट आहे 0.693 डिवायडेड बाय की. बट जर समजा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं कुठलंही सॉल्व्ह करताय तर 0.7693 ला राऊंड फिगर मध्ये कन्वर्ट करायचं 0.7. कारण तुमच्याकडे कॅल्सियम असतं हे त्यालाही माहिती असतं, त्यामुळे अप्रॉक्सिमेट आन्सर हे ऑप्शन्स मध्ये असतात. तुम्ही काही काही क्वेश्चन्स काढून बघा, त्यांनी आन्सर क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं असतं, धिस व्हॅल्यू इज क्लोज टू असं म्हटलेलं असतं, विच इज इक्वल टू असं मेन्शन कधीच नाही करत. कारण लॉजिक असतं, सेन्स असतो. कारण की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर हे एनटीए कंडक्ट करतात, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आणि ऑब्व्हियसली सगळे डोक्याने जबरदस्त आहेत. सो हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ दोज पीपल. लक्षात ठेवायचं त्यांच्याकडनं अशी स्मॉल मिस्टेक पण शक्यतो होत नाही, आणि जर झाली तर तुम्हाला त्याच्यावरती चॅलेंज करण्यासाठी ते टाइम देतात. आन्सर की जेव्हा रिलीज होते तेव्हा तुम्हाला जर असं वाटत असेल फक्त तो जो तुम्ही रेफरन्स असेल तो युट्यूबचा नसला पाहिजे, टीव्हीवरचा नसला पाहिजे, टेक्स्ट बुक त्यांच्या रेफरन्स बुक मधला जर असेल तरच ते व्हॅलिड कन्सिडर करतात. तुम्ही कोणाच्या तरी क्लासमध्ये काहीतरी शिकलेलं किंवा कुठल्या तरी युट्यूबच्या चॅनलवरची लिंक पाठवाल त्यांना, काही व्हॅल्यू नाही करत, झिरो. आणि एका क्वेश्चनसाठी ते ₹1000 पे करून घेतात. लक्षात ठेवा, एक क्वेश्चन जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर ₹1000 तुम्हाला पे करावे लागतात. फी आहे ती. म्हणजे तुमच्या नॉलेजचा इथे कसंच लागतं. तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या पेजमध्ये, कुठल्या एक्सपेरिमेंटमध्ये हे असं झालेलं आहे. मोस्ट ऑफ द एक्झाम्समध्ये असं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 50 क्वेश्चन्समध्ये 1-2 क्वेश्चन्स इकडे तिकडे होणं, डायसी 2 ऑप्शन्स करेक्ट असणं हे कॉमन आहे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. ठीक आहे. सो आपला हाफ लाईफ टाइम किती आला? 0.693 डिवायडेड बाय के. इथपर्यंत तुमचं आन्सर लिहायचं होतं 2021च्या पेपरमध्ये, या वर्षीच्या पेपर. मी सगळं रिपीट करतोय आणि मग आपण पुढे जाऊया. हाफ लाईफ टाइम पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं? सो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज, आपलं इक्वेशन पहिलं लिहायचं, के इज इक्वल. बघा मी काय केलं, इंटिग्रेटेड रेट लॉ जिथे संपला त्याच्यानंतरच हे लिहायचे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट. म्हणजे एक्झामिनरनं कसं डोकं चालवलं याचा फक्त फॉर्म्युला लिहा असं सांगितलेलं त्यांनी. हे लिहिणं एक्सपेक्टेड होतं. मुलांना आठवतच नव्हतं एक्झॅक्टली फॉर्म्युला काय. त्यांनी परत डेरिव्हेशन लिहायला स्टार्ट केलं, मध्ये अडकले, चांगला विषय संपला. सो असं काही करू नका. के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस ऑफ A0.80. हा आपला आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फॉर द हाफ लाईफ पिरियड, हा टी कधी असतो? जेव्हा टी टाइम पिरियडची व्हॅल्यू टी असेल त्यावेळी आपल्याला टी हाफ कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 2.303 डिवायडेड बाय टी हाफ सबस्टिट्यूट केला, टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली टी हाफ, विच इज इक्वल टू A0 डिवायडेड बाय A0 बाय टी. एटी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली A0 बाय 2 ने. हे का केलं? इथे याच्यावर इथे आपलं इनिशियल आहे 0 टू टी, म्हणजे 50% रिएक्शन कम्प्लीट झाली असणार इथे, आणि पुढची 50% रिएक्शन या साईडला कम्प्लीट होईल. ज्यावेळी 100% रिएक्शन होईल तेव्हा तुम्हाला हा प्रोडक्ट मिळतोय, बरोबर. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन असणार A0 बाय टी कन्सिडर करा किंवा AT बाय 2 काही कन्सिडर केलं तरी चालेल. मी इथे A0 बाय 2 घेतो कारण मला हे दोन्ही कॅन्सल आउट होतात म्हणून. सो 2.303 डिवायडेड बाय टी हाफ लॉग टू द बेस ऑफ A0 अपॉन A0 बाय 2. अपॉनचा अपॉन वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो. सो टी हाफ इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय के. हा इकडे नेला, हा इकडे आणला, मला ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून. सो टी हाफ इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय के लॉग टू द बेस ऑफ 2. हे कुठून आले? लॉग आहे तसं, A0 विल गेट कॅन्सल, 1/1/2. अपॉनचा अपॉन वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो, म्हणजे 2/1 हे आन्सर असेल. सो 2/1 म्हणजेच लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू येते 0.3010. आता तुम्हाला एक्झामच्या वेळी हे लक्षात राहिलं नाही तरी बोर्डाकडनं तुम्हाला लॉग टेबल प्रोव्हाइड केलं जातं. स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी सांगतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हे डोक्यातच असायला पाहिजे, त्याचा ऑप्शन काही नाही. सो 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.3010, तुमचा आन्सर येतो 0.693. कॅल्क्युलेट करून बघितला तरी चालेल. टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. सो दिस इज द हाफ लाईफ टाइम पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कसा विचारतात? रेट कॉन्स्टंट
फॉर द इंटिग्रेटेड हाफ लाईफ रिएक्शन. बघा काय सांगितलंय, रेट कॉन्स्टंट फॉर द इंटिग्रेटेड हाफ लाईफ रिएक्शन इज 0.7 मिनिट. ओके, 0.7 मिनिट. देन कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ टाइम पिरियड. सो टी हाफ कसा कॅल्क्युलेट करणार, 0.69 म्हणजे काय रे, 0.7 डिवाइड बाय 0.7, आन्सर विल बी 1. हे मिनिट आहे डिनॉमिनेटर मध्ये, युनिट तुमचं काय येतं मग अशी सांगितल्याप्रमाणे पर मिनिट किंवा मिनिट इनवर्स. सो तुमचा टी हाफ येईल मिनिट इनवर्स. या फॉर्मॅटमध्ये सिंपल फॉर्म्युले असतात, सिंपल कॅल्क्युलेशन असतात. काही वेळा ते 4 डिजिट मध्ये देतात आन्सर, 0.6983 देतात. तुम्हाला वाटतं केवढं तरी डिफिकल्ट विचारलं, 0.6983 म्हणजे जाऊ द्या ना, 0.7 कन्सिडर करा, आन्सर पटकन येणार. तर तुमचा आन्सर येईल पर मिनिट, 1 मिनिट हे तुमचा आन्सर असेल हाफ लाईफ टाइम पिरियडचं. मग रिॲक्शन कम्प्लीट व्हायला किती वेळ लागेल, मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. 50चं 50 ऍडिशन केल्यानंतर 100% होतं ना, मग हाफ 1 ला मल्टिप्लाइड बाय 2 केला तर आन्सर किती येणार, 2 मिनिट्स. ओके, सो ह्या मी एवढं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, असं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. ओके, ठीक आहे. इथपर्यंत जर झालं असेल, समजलं असेल तर सांगा. आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पार्ट कंटिन्यू करूया फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आज आपली मला वाटतं फर्स्ट ऑर्डरच्या इंटिग्रेटेड रेटला कम्प्लीट होईल, हाफ लाईफ टाइम पिरियड कम्प्लीट होईल, आणि तीन ग्राफ आहेत फक्त ते कम्प्लीट होतील, आणि एक्झाम्पल्स एवढा कम्प्लीट होईल. नेक्स्ट आहे झिरो ऑर्डर रिएक्शनचे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू, म्हणजे उद्यापासून स्टार्ट करूया. ओके, उद्याला लेक्चर आफ्टरनून सेशनलाच असेल. म्हणजे उद्याचं लेक्चर जे असेल तर टाइम मी तुम्हाला सांगेन, पण शक्यतो 3 पर्यंत वगैरे नसेल उद्याचं लेक्चर, थोडं लेट असेल, म्हणजे 4, 4:30 पर्यंत वगैरे असं लेक्चर असेल टाइम लेक्चरचा. ज्यांना पॉसिबल नसेल त्यांनी रेकॉर्डिंग चेक केला तरी चालेल, पण आय थिंक संडे आहे त्यामुळे सुट्टी असणार तुम्हाला, तर तुम्हाला पॉसिबल असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बोर्डाचं जे काम आहे ते जरा त्याची मीटिंग आहे उद्या, त्यामुळे मला पॉसिबल नाही आहे उद्या दुपारचं लेक्चर घेऊन. तोपर्यंत मी येईन संध्याकाळपर्यंत, मग मी लेक्चर कंडक्ट करू शकेन. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता मी काही ट्रिक सांगतोय, तेवढा फक्त बघा. त्याच्यामध्ये 3 ग्राफ येतात. प्रत्येक ग्राफ मधला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जर लक्षात ठेवला तर तुम्हाला ग्राफचं नेचर आयडेंटिफाय करता येतं. त्याच्यावर आपण एक ट्रिक थोडं बघूया. सगळ्यात ह्याच्यामध्ये करायचंय काय, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पेपरमध्ये स्टुडंटनी काय लिहायला पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे त्यांना, तर ग्राफ लिहायचा, त्याचा स्लोप लिहायचा, आणि त्याचं इक्वेशन. हे जर करेक्ट असेल तर त्या स्टुडंटला 1 मार्क द्या असं सांगतात ते. सेकंड ग्राफ, त्याचं स्लोप, त्याचं इक्वेशन 2 मार्क. ग्राफ, स्लोप, इक्वेशन 3 मार्क. असा 3 मार्काचा क्वेश्चन येतो. बघूया फर्स्ट इन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. In this case, if we plot the graph of rate versus initial concentration, rate versus इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, चेक करा. हा मागच्या वर्षी जेईच्या पेपर मधला क्वेश्चन आहे हा. स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो, पासिंग थ्रू ओरिजिन असतो, पासिंग निगेटिव्ह स्लोप असतो वगैरे क्वेश्चन्स असतात विचारलेले. सो इट शुड बी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, आता हे कुठल्या इक्वेशन साठी हा ग्राफ तुम्हाला मिळतो, तो सगळ्यात पहिलं इक्वेशन जे आहे तुमचं, रेट इज इक्वल टू मायनस ऑफ DA अपॉन A, which is equal to K into T or dt. ओके, K into dt या फॉर्मॅट साठी हे इक्वेशन आहे. याचा स्लोप काय असतो, स्लोप इज इक्वल टू, जरा चेक करा, y इज इक्वल टू mx प्लस c असं जर कन्सिडर केलं, आपलं इक्वेशन असं असतं ना, y इज इक्वल टू mx प्लस c, दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन फॉर द स्ट्रेट लाईन. सो m स्लोप म्हणजे काय असेल तुमचा k. सो स्लोप इज इक्वल टू k. दिस इज फॉर फर्स्ट ग्राफ. ओके, for the second graph, if we plot the graph of logarithmic term, that is log to the base 10 of a0 upon at, log to the base 10 of a0 upon at, a0 be the initial concentration, at be the final concentration with respect to time. मगाशी बघा काय केलेलं आपण, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बरोबर एक्स एक्सिस वर होता, इथे मी एक्स एक्सिस वर घेतलाय टाइम,
तर तो ग्राफ तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळतो, पण तो पासिंग थ्रू ओरिजिन नसतो. दे हॅव इट द ग्राफ पॉझेस सम इंटरसेप्ट. इथे जर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्याला कन्सिडर केलं तर स्टँडर्ड ग्राफ. ओके, लक्षात ठेवा. जर पासिंग थ्रू ओरिजिन स्टँडर्ड जर लाईन जात असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो स्टँडर्ड ग्राफ. पण जर पासिंग थ्रू ओरिजिन लाईन जात नसेल तर त्याला स्टँडर्ड ग्राफ कन्सिडर केलं जात नाही, त्याला कन्सिडर केलं जातं इंटरसेक्ट कंटेनिंग ग्राफ. इंटरसेप्ट हा जो असतो, हे स्पेस असतो, त्याला आपण कन्सिडर करतो इंटरसेप्ट. आता याचा स्लोप काय येतो? स्लोप इज इक्वल टू मायनस ऑफ के अपॉन 2.30 माझं तर असं मत आहे की ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करायचंय, विदिन 1 मिनिट आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायचं असेल तर ग्राफच्या साईडला स्लोपच्या व्हॅल्यू पाठच करून ठेवा, लर्न करून ठेवा. ओके, इक्वेशन नाही विचारणार कोण पेपरमध्ये. याचं रिझन काय, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला इक्वेशन इम्पॉर्टंट नाहीये आणि इकडे तुमचे इक्वेशन इंटिग्रेटेड मध्ये येणार आहेत, त्यामुळे हे तुम्हाला येतं कन्सिडर केलं जाणार. ह्याच्यासाठी इक्वेशन आहे या तुमच्या graphical representation साठी. log to the base 10 of 80 is equal to minus of kt 2.303 plus log to the base 10 of a0. This is the equation for second graph. Okay, and the third graph is which is expressed in terms of ln terms, that is logarithm log to the base 10 of a0 upon 80. Okay, log to the base 10 of a0 upon 80 versus concentration. Okay, so if we plot the graph of log of a0 upon 80 versus concentration, then the graph should be straight line passing through origin having slope k upon 2.303. K upon 2.303. For the equation log to the base 10 of a0 upon 80, which is equal to kt upon 2.303. ओके, स्लोपला मी फक्त ब्रॅकेट केलंय, बाकीची सगळी इक्वेशन्स आहेत. मी रिपीट करतो सगळ्याच्या सगळ्या पार्ट, मग त्याच्यावरून तुमचा अंदाज लक्षात येईल काय लिहायचं आहे ते. एक सिम्पल ट्रिक सांगतो. हा ग्राफ आधी बघूच नका, हे दोन ग्राफ आधी बघा. त्याचा वाय ऍक्सिस सेम आहे, लॉग ऑफ a0 अपॉन 80, log of a0 upon 80. If it is plot against time, then it is not passing through origin. But if it is plotted against concentration on x-axis, then it should be passing through origin and straight line graph. स्ट्रेट लाईन ग्राफ असतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, इथून जर तुम्ही स्लोप त्याचा घेतला तर त्याच्या स्लोपची व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह. ओके, आणि जर इंटरसेप्ट मधनं जर तुम्हाला इंटरसेप्ट मिळत असेल आणि पासिंग थ्रू ओरिजिन नसेल तर त्याचा स्लोप येतो मायनस. फक्त याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे, जर पासिंग थ्रू ओरिजिन ग्राफ असेल तर स्लोप येतो प्लस, पासिंग थ्रू ओरिजिन ग्राफ येत नसेल तर मायनस स्लोप येतो. बाकी स्लोपची व्हॅल्यू सेम. इक्वेशन नाही लक्षात ठेवला तरी चालेल, म्हणून मी ज्याला स्क्वेअर ब्रॅकेट केलेलं नाही. नेक्स्ट आहे rate versus initial concentration. Always rate of reaction, rate now expressed in terms of initial concentration. So rate is equal to minus of d upon a is equal to k into dt. For this equation slope should be k. काय स्लोप का असं दिसतो, याचं रिझन काय, मायनस ऑफ डी अपॉन ए इज इक्वल टू के इंटू डी टी. दिस इज द इक्वेशन. ओके, दिस इज द इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड के हा पॉझिटिव्ह स्लोप आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं, जर कुठलाही ग्राफ पासिंग थ्रू ओरिजिन जात असेल तर त्या ग्राफचा स्लोप हा पॉझिटिव्हच असतो. ओके, कुठला ग्राफ जर पासिंग थ्रू ओरिजिन नसेल तर त्याला कन्सिडर करायचं त्याचा स्लोप निगेटिव्ह आहे. ऑप्शन्स मध्ये निगेटिव्हचा ऑप्शन एकच असतो, लगेच टिक मार्क करायचं, पुढे जायचं. भले एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर काय लिहिलेलं आहे ते माहिती असू दे नाही तर नसू दे, पण एवढं मात्र लक्षात ठेवा, जर स्ट्रेट लाईनचा ग्राफ असेल आणि तो पासिंग थ्रू ओरिजिन जात असेल तर तुम्ही कन्सिडर करणारा स्लोप पॉझिटिव्ह. आणि जर तो पासिंग थ्रू ओरिजिन नसेल म्हणजे दे आर इट इज स्ट्रेट लाईन नो डाऊट बट नॉट पासिंग थ्रू ओरिजिन मीन्स इट इज नॉट स्टँडर्ड ग्राफ, देन स्लोप शुड बी मायनस. ओके, 12th स्टँडर्डला एवढंच सफिशियंट आहे. नेचर ऑफ ग्राफ अँड स्लोप, व्हॅल्यू ऑफ स्लोप, एवढं जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही पेपर कव्हर करता. बॅकसाईडचे सगळे पेपर काढून बघा, जेई नीट आणि सीईटीचे. एकदा तसा काहीतरी क्वेश्चन फक्त विचारला होता की जर लॉगॅरिथमच्या ऐवजी एलएन टर्म यूज केली, नॅचरल लॉगॅरिथम टर्म यूज केली तर ग्राफचं नेचर सेम राहील का. आन्सर येस नो मध्ये लिहायचं होतं, नेचर काय असेल असं विचारलेलं नव्हतं. लक्षात ठेवा, जर नॅचरल लॉगॅरिथम एलएन मध्ये जर ग्राफ असेल तर तो कधीही स्ट्रेट लाईनच्या फॉर्मॅटमध्ये दिसत नाही, तो आपल्याला या फॉर्मॅटमध्ये दिसतो, कर्वच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, इट इज नॉट स्ट्रेट लाईन. मग तुम्ही काय करता, ह्याचा जर स्लोप काढायचा असेल तर इथून एक टँजंट ड्रॉ करता. जे मॅथ्सवाले मेंबर आहेत त्यांना सगळं माहिती असणार. टँजंट ड्रॉ करता, त्याचा जो मिड पॉईंट असतो त्याच्यावर इथे परपेंडिक्युलर टाकता, इथे परपेंडिक्युलर टाकता, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू याच्यातला डिफरन्स जो असतो तो तुमचा स्लोप असतो. ओके,
आता तुम्हाला एवढं नेसेसिटी नाहीये, पण एवढं लक्षात ठेवा, माहिती असायला पाहिजे, कारण ऑलवेज रिसर्च ज्या लेवलने चालू आहे ना त्या लेवलने क्वेश्चन सेट होतात, कधीही क्वेश्चन रिपीट होत नाही. त्यामुळे आता लॉगरिथमचा क्वेश्चन येऊन गेलाय म्हणजे आता कधी येणारच नाही असं नाही, बदलून विचारणार ते. जर नॅचरल लॉगरिथम असं जर एल टर्म यूज केली मी वाय ऍक्सिस वरती, तर ग्राफ कधीच स्ट्रेट लाईन नसतो, कुठलाही ग्राफ असू दे, तो डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, विस्कॉसिटी, व्हॉटएव्हर, काय A0 AT काय जे असेल ते फिजिकल टर्म्स कुठल्या असतील त्या, पण तेव्हा तुम्हाला ग्राफ स्ट्रेट लाईन मिळत नाही. मग स्ट्रेट लाईन मिळत नाही तर काय मिळतो, कर्व मिळतो. आयदर इट इज इन द फॉर्म ऑफ पॅराबोला, हायपरबोला और इलिप्टिकल. ओके, मला वाटतं तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये इक्लिप्सचा वर्ड ऐकला असेल, असं असतं ते ऑर्बिट, त्याला इलिप्टिकल पाथ असं आपण कन्सिडर करतो किंवा इक्लिप्स कन्सिडर करतो या फॉर्मॅटमध्ये. मग त्याचा ग्राफ कसा स्लोप कसा कॅल्क्युलेट करायचा, टँजंट ड्रॉ करायचे आणि टँजंटचा मिड पॉईंट घ्यायचा आणि एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकायचा. जो व्हॅल्यू मधला डिफरन्स असेल तो तिथं स्लोप असतो. ओके, ऑब्विसली तो स्ट्रेट लाईनच असणार. आता ही मिळालेली आहे ती, म्हणजे तुमचं y इज इक्वल टू mx प्लस c हा इक्वेशन फॉलो करणार तो ग्राफ. ओके, हे फक्त लक्षात असू द्या. जर ln च्या टर्म्स मध्ये काय असेल लिहिलेलं इथे, तर इथे x लिहितो मी, काही असू दे ते ln च्या टर्म मध्ये असेल तरची गोष्ट आहे. ओके, जिथे तुमचा इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, हाफ लाईफ टाइम पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये एकही वर्ड लिहायचा नाही. ग्राफ स्लोप इक्वेशन, ग्राफ स्लोप इक्वेशन, ग्राफ स्लोप इक्वेशन एवढंच आहे. त्यात समजा इक्वेशन मध्ये इकडे तिकडे थोडंफार झालं चालू शकेल, कारण का, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा ही इक्वेशन, ही व्हॅल्यू कुठे ना कुठे तुमच्या क्वेश्चन मध्ये असणार. ही बघा, की -k/2.303 म्हणजे हा असणार m, एक्स एक्सिस वरती तुमचा टाइम पिरियड असणार, म्हणजे टाइम इथे दिसला, आणि रिमेनिंग असणार हा वाय एक्सिस म्हणजे log of AT/A0 झालं. या ग्राफ वरनं हे इक्वेशन आपण रिअरेंज करू शकतो, इक्वेशन लर्न करायची गरज नाही. ओके, सो या फॉर्मॅट मध्ये तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करू शकता. पण हे इक्वेशन मात्र माहिती पाहिजे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx प्लस c, तर c बी द इंटरसेप्ट, m बी द स्लोप, x बी द एक्स कोऑर्डिनेट अँड y बी द वाय कोऑर्डिनेट. ही मॅथमॅटिकल लँग्वेज झाली, मला एक होते, बट माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, समजलाय पार्ट सगळा. आता याच्यामध्ये काही डाऊट आहे, म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, फॉर हाफ लाईफ टाइम पिरियड और ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा.